हाय, एकादशी जवळ आली आणि एकादशीसाठी मला काहीतरी नवीन बनवायचं आहे आणि एकदम एकदम कुणाजवळ नसेल असं मला काहीतरी बनवायचं आहे एकादशीसाठी आणि मी तेच आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नमस्कार सर्वांना, मी अपेक्षा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर सगळ्यांनाच असं वाटतंय माझ्यापाशी काहीतरी नवीन पाहिजे किंवा सगळ्यापेक्षा वेगळं पाहिजे, असं काहीतरी मी तयार करणार आहे. त्याच्यासाठी इथं मी अस्तर एक 4-5 मीटर जवळजवळ अस्तर घेतलेलं आहे आणि ही सुंदर अशी साडी आहे, ती घेतलेली आहे. पूर्ण साडी आहे. आता हे तुम्ही एकादशीला सुद्धा घालू शकता आणि ह्याचं मेन म्हणजे जे फॅब्रिक वगैरे सगळं आहे ना ते कॉटनचं आहे आणि मेन म्हणजे साऊथमध्ये जास्त मोडणार आहे, पण आपण साऊथ आणि आपलं ट्रेडिशनल सगळ्यामध्येच घालू शकतो आणि खूप छान दिसेल असं मला वाटतंय. खूप मस्त अशी साडी आहे, बघू शकता तुम्ही. तर चलो सुंदर असं क्राफ्ट तयार करूया. तर सगळ्यात अगोदर तुम्ही याची कटिंग करून घेणार आहे. तर 1-1.5 जवळजवळ मीटरची साडी आहे, ती आपल्याला लागणार आहे. वरचं साईड म्हणजे 2 पीसमध्ये बनवणार आहे, खाली स्कर्ट टाईपमध्ये आणि वरी आपल्या कुर्ती टाईपमध्ये, तर नाही शॉर्ट टॉप टाईपमध्ये. तर त्या वरच्या साईडला आपल्याला 1 ते 1.5 मीटर जवळजवळ कपडा लागेल आणि बाकीचा जो कपडा लागेल तो पूर्ण आपण घेरसाठी बनवणार आहे. तर चलो मी कटिंग करते आणि अगोदर कुर्ती कटिंग करूया, नंतर घेरची कटिंग करूया, म्हणजे सगळा कपडा आपल्याला घेरमध्ये टाकता येईल. तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्ही सुद्धा एकादशीला तुम्ही काही नवीन बनवायचा विचार करत असाल तर तुम्ही देखील असं बनवू शकता. खूप सुंदर असं बनतो आणि तुम्ही डेलीसुद्धा घालू शकता जुन्या साड्यांचं बनवून. तर खूप सुंदर असं याचं बनवणार आहे. तर नक्की पहा पूर्ण व्हिडिओ. आवडल्यास लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर सगळ्यात अगोदर मी अस्तरवर कटिंग करून घेतली आहे. उंची जवळजवळ आपल्याला 29ची ठेवायची आहे. मार्जिन म्हणजे कटिंगमध्ये शिलाईमध्ये जाऊन आपला 28 कुर्ती होऊन जाते. तर फ्रंट आणि बॅक दोन्हीची म्हणजे कटिंग करून घेतली आहे अगोदर अस्तरवर. बघू शकता पाना गळ्याचा इथं मी समोरचा आकार काढला आणि बॅकचा जो गळा आहे तो फक्त 2-2.5वर ठेवला आहे, जास्त मोठा नाही ठेवला, म्हणजे गळा उतरायचं वगैरे आपल्याला टेन्शन नाही राहत. आणि जो बाही आहे त्याला मी अस्तर वगैरे नाही लावणार. तर इथं आपली कटिंग झालेली आहे. तुमचं जे माप आहे ते टाकू शकता आणि तुम्हाला जर टाकता येत नसेल तर मी याच्यावर सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेले आहे, तुम्ही बघू शकता. अशी आपली कुर्ती कटिंगचं अस्तरवर कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला सेम अशीच कटिंग जी आहे साडीवर कटिंग घ्यायची आहे. ड्रेस शिवायच्या अगोदर सगळ्यात अगोदर गळ्याला डिझाईन लावण्यासाठी कट करून घेतला आणि स्टिच पण करून घेतला आहे. आता दुसरे काही काठ वगैरे नव्हते, त्याच्यामुळं मी इथं पदराची डिझाईन इथं लावणार आहे गळ्यासाठी आणि सुंदर वाटतं आहे. करू शकतो या आकारामध्ये कट करून इथं शिलाई मारून घेतली आहे. आता इथं जोडून घ्यायची, जसं की आपण प्रत्येक ड्रेस जोडून घेतो त्या टाईपमध्ये. तर बघू शकता माझी इथं जवळजवळ कुर्ती इथं रेडी आहे. बाही लावायच्या राहिलं त्याला आणि एकदम फिनिशिंगमध्ये डिझाईन वगैरे लावून तयार आहे. आणि आता वाजलेले आहेत 4 आणि तुम्हाला तर माहिती आहे आता मुलांना घ्यायला जाणं शाळेमध्ये कंपल्सरी झालेलं आहे. मुलांना आपण काय सोडू शकत नाही एकट्याला आणि मला सुद्धा त्याला घ्यायला जायचं आहे. मुंबईला सारखं पाऊस आता सध्या चालू आहे. मधात खूप जास्त ऊन पडलं होतं, असं वाटत होतं कधी पाऊस येतोय का काय माहीत, का बंदच होते काय माहीत. बरं झालं पाऊस येतोय, छत्री घेऊन जाईल आता मी आणि खूप लांब जायचं सध्या मला. तर बघत राहा तुम्ही व्हिडिओ. पुढच्या व्हिडिओमध्ये बाकीचा मी ब्लॉग अपलोड करेन. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर. परत भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.